नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उन्हाळी वाळवणातील एक सोपा प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे पोह्याचे पळीपापड. चला तर मग त्याला काय काय लागतं ते बघूया. आता या ठिकाणी 1 वाटीभर पोहे घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा पापडखार आणि 1 चमचाभर जिरे घेतलेले आहेत. आता एवढंच साहित्यापासून आपल्याला हे पळीपापड बनवायचे. अगदी टेस्टी आणि एकच व्यक्ती हे पापड बनवू शकते. त्याला मदतीची पण गरज लागत नाही. आता काय करायचं, पहिल्यांदा आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे. आणि आपण ज्या वाटीने पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला आता यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे. आता ह्या पोह्यामध्ये आपल्याला आता हे पोहे बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरवर. त्यासाठी आपल्याला त्यामध्ये 1 वाटीभर पाणी टाकून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी 1 वाटीभर पाणी यामध्ये थोडं थोडं करून टाकणार आहे. आता हे आपलं 1 वाटीभर पाणी टाकून पोहे वाटून झालेले आहेत. आणि आता एक कढई घ्यायची आणि त्या कढईमध्ये हे बॅटर आपण टाकून घेऊया. आणि यामध्ये गरम पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. सुरुवातीला आपण सर्व हे गार पाण्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे. गार पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि आता यामध्ये आपण त्याच वाटीने मोजून अजून 4 वाट्या पाणी टाकणार आहोत. म्हणजे एकूण आपण यामध्ये 5 वाटी पाणी टाकलेलं आहे बघा. आणि यामध्ये थंडच पाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि आता हे व्यवस्थित त्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया. आपण जे बॅटर तयार केलं आहे तर ते सर्व पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण गॅस चालू करून देऊया बघा. आता गॅस चालू करून द्यायचा आणि हे आपल्याला आता हे व्यवस्थित आता शिजवून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपल्याला शिजायला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात. चला आता आपण हे बॅटर शिजवून घेऊया. आणि अगदी सोपी अशी रेसिपी आहे. एकच व्यक्ती आणि हे घरात हे करून घरात फॅनखालीसुद्धा आपण हे सुकवू शकतो. आता मी हेच पापड्या फॅनखालीच टाकणार आहे. तर घरामध्ये सुकवू शकतो आपण. या बघा, आता हे बॅटर आपलं अर्धवट शिजलं आहे. आता आपण काय करायचं, त्यामध्ये आपण मीठ, पापडखार आणि जिरे आपण आता टाकून घेऊया. आता यामध्ये पापडखार, मीठ आणि जिरे आपण यामध्ये टाकू आणि आता परत आपण ते व्यवस्थित उकळायला ठेवूया. आता आपण हे सर्व यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपण पूर्ण शिजवून घेणार आहोत. आता हे आपलं शिजत आलेलं आहे. आणि आता मी आता हे डायनिंग टेबलवरच करत आहे. तर त्याच्यावर आपण आता प्लास्टिक पेपर मी पसरून घेतलेला आहे. आणि आता याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला फक्त ते पळीने त्याच्यावर ते बॅटर टाकायचं आहे. आणि तुम्हाला जशी लागते, आता मोठी छोटी त्याप्रमाणे तुम्ही करायचे आहेत. आता या ठिकाणी मी काही मोठ्या काही छोट्या पण पापड्या करणार आहे. आता हे बॅटर तयार झालं आहे कसं ओळखायचं, आता ह्या बॅटरवर आपल्याला थोडीशी साईसारखं वरती आलं तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता हे सर्व पापड्या मी या पॉलिथिन पेपरवर टाकून घेत आहे. आणि या मी डायनिंग टेबलवरच पापड्या टाकत आहे आणि फॅनखालीच सुकवणार आहे बघा. आणि अगदी पटकन ह्या पापड्या सुकल्या जातात. आणि खायलासुद्धा अगदी टेस्टी अशा या पापड्या होतात. आणि आता ज्यांना कोणी आपल्याला मदत नाही करायला, तर त्यांनी या पापड्या आपण थोड्या थोड्या करूनही आपण त्या डबाभर करू शकतो. अगदी सोपी अशी ही पद्धत आहे. आणि ज्यांना जागा नाही त्यांच्यासाठी सुद्धा ह्या खूप छान आहेत. फॅनखाली अगदी पटकन या सुकल्या जातात. तर बघा, अशा पद्धतीने या पॉलिथिन पेपरवर आपल्याला फक्त हे पळीने टाकून अगदी थोडं थोडं पसरून घ्यायचं आहे. आणि अगदी टेस्टला सुंदर लागतात आणि पटकन तयार होतात. आणि याला कुटाणा पण काही नाही आहे. फक्त मिक्सरमधून पोहे काढून ते शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघा, आता या आपल्या पापड्या मी अशा पद्धतीने आपण सर्व पापड्या या पॉलिथिन पेपरवर टाकून घेऊया आणि फॅनखाली सुकायला ठेवू. आता हे सर्व पापड्या तयार झालेल्या आहे बघा. आणि फक्त 1 वाटी पोह्याच्याच मी केलेल्या आहेत.
अशा पद्धतीने मी रोज एक एक वाटी पोह्याच्या करून मी आता या डबाभर पापड्या करून ठेवणार आहे. आता ज्यांना मदतीची मदत नाही कुणी अशांसाठी तर खूप छान आहेत या पापड्या. बघा आपल्या सर्व पापड्या आता तयार झालेल्या आहेत. आता हे आम्ही वाळत ठेवलेल्या आहेत. आता बघा ह्या पापड्या मी 3 दिवस सलग वाळवलेल्या आहेत. अगदी सुंदर अशा या पापड्या तयार झालेल्या आहे बघा. आणि एक वाटी पोह्याच्या 45 पापड्या तयार झाल्या आहेत. आता या पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते. अगदी कडक अशा या 3 दिवस वाळवलेल्या आहेत मी या पापड्या. आता ह्या तुम्हाला मी तळून दाखवते बघा. आणि अगदी सुंदर अशा फुलल्या जातात पापड्या आणि खायला सुद्धा अगदी खुसखुशीत होतात या पापड्या. तर बघा आता अशा पद्धतीने आपण या पापड्या तळून घ्यायच्या आहेत बघा. खूप सुंदर फुलल्या जातात बघा या पापड्या. आणि अगदी छोटी पापडीची सुद्धा मोठी पापडी तळल्यावर होते तयार. बघा किती छान अशा फुलल्या जातात आणि कोणत्याही प्रकारचा याला कुटाणा नाही, काही त्रास नाही. अशा पद्धतीने आपण ह्या पापड्या तयार करू आणि खायला तर अगदी टेस्टी लागतात. तुम्हाला जर यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता या ठिकाणी मी फक्त मिठाचा वापर केलेला आहे, जिरे आणि मीठ. तर बघा आता या पापड्या आपल्या तळून झालेल्या आहे. आता मी तुम्हाला या 2-3 तळून दाखवलेल्या आहेत बघा. अगदी सुंदर अशा या पापड्या आणि घरातच या वाळवलेल्या आहे. मी त्याला बिलकुलही ऊन दिलेलं नाही आहे, फक्त फॅन खाली या वाळवलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण या फॅन खाली वाळवून आपण ह्या वर्षभराच्या पापड्या आपण तयार करू शकतो. आणि ज्याच्याकडे जर उन्हात टाकायला जागा आहे त्यांनी अगोदर घरात वाळून मग उन्हात टाकायच्या. तर बघा मी तुम्हाला ही तोडूनही दाखवते. अगदी खुसखुशीत अशी ही पापडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.